ही कैरीची पोळी किंवा कैरीची वडी तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे. कैरीपासून तुम्ही आजपर्यंत विविध प्रकार तयार केले असतील, पण आंबा पोळीप्रमाणे कधी कैरीची पोळी किंवा वडी तुम्ही केली आहे का? आज मी तुम्हाला स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अशी मस्त आंबट गोड चटपटीत चवीची कैरीची वडी कशी करायची ते दाखवणार आहे. ही कैरीची वडी करण्यासाठी आपण अजिबात कुठेही उन्हात देखील वाळवली नाही आहे आणि त्याशिवाय कोणताही अनैसर्गिक रंग देखील वापरला नाही आहे. नैसर्गिक हिरवागार गडद रंग येण्यासाठी काय करायचं त्याची खास एक पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगितली आहे. चला तर मग चटकदार आणि आंबट गोड चवीची ही कैरीची वडी कशी बनवायची ते पाहूया. आता कैरीची पोळी किंवा वडी करण्यासाठी आपल्याला कच्च्या कैऱ्या लागणार आहेत. इथे मी तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. तोतापुरी कैरी ही फार आंबट नसते, त्यामुळे मी इथे या कैरीचा वापर केलेला आहे. आता या कैऱ्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. आता एखाद्या स्वच्छ कपड्याच्या मदतीने आपण या कैऱ्या पूर्णपणे कोरड्या करून घेणार आहोत. कैऱ्या पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या की आपल्याला कैरीचा देठ काढून घ्यायचं आहे. देठ काढून झाला की आपण कैरीचं साल काढून घेणार आहोत. एखाद्या पिलरच्या मदतीने आपण दोन्ही कैऱ्यांची साल व्यवस्थित काढून टाकणार आहोत. दोन्ही कैरींची मी साल काढून घेतली आहे. आता आपल्याला या कैरीचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कैरी आपली व्यवस्थित परिपक्व झालेलीच मी इथे घेतलेली आहे, म्हणजेच त्यामध्ये बाठा तयार झालेला आहे. अशीच कैरी आपल्याला वापरायची आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत, कारण ही कैरी आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे. आता आपण एखादा बाऊल घ्यायचा किंवा मग कुकरचा स्टीलचा डब्बा घ्यायचा आणि हे कैरीचे काप आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. आता कुकरमध्ये आपल्याला पाऊण ते 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये एखादं स्टँड किंवा प्लेट उपडी करून ठेवायची आणि मग त्यावर भांडं ठेवायचं. किंवा जर मग तुम्ही आता कुकरचाच डब्बा वापरला तर मग कुकरच्या डब्यावरती जरी डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरीसुद्धा चालू शकतं. आपल्याला कुकरमधील जे खालचं पाणी आहे ते कैरीला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या मीडियम गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकरची वाफ जाईपर्यंत कुकर तसाच गॅसवरती ठेवला होता. आता कुकरची पूर्णपणे वाफ गेलेली आहे. आता हे भांडं आपण कुकरमधून काढून घेऊ आणि थोडा वेळ कैरीचा गर जर गरम असेल तर तो पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता काही वेळातच हा कैरीचा गर पूर्णपणे गार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हा शिजवलेला कैरीचा संपूर्ण गर आपल्याला त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 मूठ पुदिन्याची पाने घालणार आहे. ही पुदिन्याची पाने मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत, जेणेकरून पाण्याचा अंश या आपल्या मिक्सचरमध्ये जाणार नाही. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. 1 चमचा आपल्याला इथे काळ्या मिठाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे. नंतर आता ही कैरीची वडी आपल्याला चटपटीत आंबट गोड बनवायची आहे, त्यामुळे इथे मी 1 लिंबाचा रस यामध्ये पिळून घातलेला आहे. आता नैसर्गिक रंग येण्यासाठी आपण इथे पुदिन्याच्या पानांचा वापर केलेला आहे. तुम्हाला अनैसर्गिक रंग आणण्यासाठी तुम्ही हिरवा जो फूड कलर मिळतो तो सुद्धा इथे वापरू शकता. 1 किंवा 2 चिमूट हिरवा रंग जरी तुम्ही डायरेक्ट वापरला तरीसुद्धा चालू शकतं. पण पुदिन्याच्या पानामुळे कैरीच्या वडीला हिरवागार रंग येतोच, त्याबरोबरच आपली कैरीची वडी आणखीन चटकदार व्हायला सुद्धा मदत होते. आणि साखर आपल्या इथे प्रिझर्वेटिव्हचं काम करते, म्हणून आपण इथे साखर आवर्जून वापरली.
आता हे सर्व घटक आपल्याला मिक्सरला चांगले बारीक फिरवून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे। आणि हे बघू शकता तुम्ही, इथे किती सुंदर असा रंग आलेला आहे, अगदी हिरवागार छान रंग वाटतोय। त्यानंतर ना आपल्याला एक गाळणी घेऊन आपल्याला हे सर्व मिश्रण पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे। कारण जर त्यामध्ये पुदिन्याची पानं किंवा कैरीचे तुकडे जर छोटे काही राहिले असतील तर ते निघून जाण्यास मदत होते आणि आपल्याला बारीक अशी छान पेस्ट सुद्धा मिळते। आता इथे मी हे मिश्रण गाळून घेतलं आहे। मिश्रण संपूर्णपणे व्यवस्थित गाळून घेतलं की आपल्याला मऊसूत असं मिश्रण मिळतं। आता आपण एक ताट घेणार आहोत आणि या ताटाला थोडंसं तेल लावून घेणार आहोत। तुम्ही हाताने किंवा मग ब्रशच्या मदतीने तेल लावून घेऊ शकता। आता हे मिश्रण आपण ताटावरती थोडं घालून घ्यायचं आहे आणि हाताने न पसरवता किंवा पळीने किंवा चमच्याने हे न पसरवता मी दाखवतेय त्या पद्धतीने आपल्याला गोल गोल ताट फिरवून घ्यायचं आहे। आपोआप हे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं। खूप सोपं पद्धत आहे। जर तुम्ही पळीने किंवा चमच्याने हे मिश्रण फिरवायला गेला तर एकसारखं हे मिश्रण व्यवस्थित ताटाला लागत नाही। आता अशाच पद्धतीने मी अजून दुसरे ताट घेतलेले आहे आणि त्या ताटातही अशाच पद्धतीने हे मिश्रण लावून घेतलेले आहे। साधारण आता इथे 4 ताटं मला लागली आहेत। 2 कैऱ्यांचं मिश्रण कैरीची वडी बनवायला साधारण मी इथे 4 ताटं कैरीची वडी बनवलेली आहे। फक्त मिश्रण पसरवताना एक काळजी घ्यायची, ते म्हणजे मिश्रणाचा आपल्याला खूप जाड असा थर लावायचा नाही आहे। इतका थर जाड तितकं वाळायला ते जास्त वेळ लागतो। साधारण एक 3 दिवसामध्ये हे फॅन खाली व्यवस्थित वाळलं जातं, कारण बाहेरही उष्णता असल्यामुळे या वड्या लवकर सुकल्या जातात। आता ही ताटं मी अशीच फॅन खाली ठेवून देणार आहे आणि नंतरनं एक 3 ते 4 दिवस वाळल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवते की हे मिश्रण किती व्यवस्थित वाळलं गेलेलं आहे। कुठेही हे हाताला अजिबात ओलसरपणा जाणवत नाही आहे। हे मी घरामध्येच व्यवस्थित वाळवून घेतलेलं आहे आणि गॅलरीमध्ये अर्धा 1 तास कोवळ्या उन्हामध्ये थोडे मी 2 दिवस ठेवलं होतं आणि असं काहीसं हे कैरीची वडी बनून तयार आहे। आता आपण तेल लावलं होतं त्यामुळे अगदी इझिली आपल्या ह्या वड्या निघतात। सर्वात आधी आपण सुरीच्या पुढच्या टोकाच्या मदतीने कैरीच्या वडीच्या ज्या कडा आहेत, ताटाच्या ज्या कडा आहेत त्या रिकाम्या करून घेणार आहोत। त्यानंतर ना आपल्याला आपल्या आवडीनुसार या वड्यांचा आकार डिसाईड करायचा आहे। उभ्या वड्या पाडून आपण त्या गोल गोल सुरळीच्या वड्या जशा बनवतो तशा मी इथे बनवणार आहे। त्यासाठी उभे काप करून घेणार आहे आणि एकच फक्त आडवा काप मारून मी दाखवतीये त्या पद्धतीने तुम्ही वड्या करून घेऊ शकता। मी एक उभी इथे पट्टी कट करून घेतली आणि त्यानंतरनं गोल गोल सुरळीच्या वड्या जशा करतो तशी ही वडी करून घेतलेली आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशा पद्धतीने। आणि आता आपली ही चटकदार आंबट गोड कैरीची वडी बनून रेडी आहे। तुम्ही बघू शकता त्या किती सुंदर दिसत आहेत आणि मुलांना बाहेरची काहीतरी चॉकलेट देण्यापेक्षा हे एक घरी बनवलेला प्रकार तुम्ही मुलांना आवर्जून खायला देऊ शकता। फ्रीजमध्ये जर तुम्ही हे स्टोअर करून ठेवलं तर 1 वर्ष ह्या फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात आणि बाहेर ठेवल्या तर ह्या 3 महिने बाहेर टिकतात। जर तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा। धन्यवाद।